या जगातले सर्वात मोठे मोटिवेशन म्हणजे फक्त बाबासाहेब. ज्या प्रकारे हो गया तूने लगा दी वाट, कोई बात नहीं, अभी बैठी रहे, मैं ऐसे बोलूंगा. या जगातले सर्वात मोठे मोटिवेशन म्हणजे फक्त बाबासाहेब. ज्या प्रकारे बाबासाहेबांना वेगवेगळ्या तरीकेनं आणि ज्या पद्धतीनं मांडणी करून सांगितलं, त्या प्रकारे आतापर्यंत कोणीच सांगू शकले नाही. उदाहरण पण एवढे जबरदस्त दिले की माणूस स्वतः ते ऐकून मोटिवेशन होऊन जातो. म्हणजे प्रत्येक लोकांच्या होतात, तो खूप मोठा शिकलेला राहो की अनपढ राहो, मधातच शाळा सोडली राहो की काही, पण त्या प्रत्येकाच्या लाईफ मध्ये काहीतरी करण्याची जर प्रेरणा जर कोणी दिली असेल ना, ते फक्त बाबासाहेब, फक्त बाबासाहेब. समजली? आणि हे तू काय खात आहे? बोर. हा. तर बाबासाहेबांनी काय सांगितलं की शिक्षण हे वाघिणीचे दूध आहे. म्हणजे शिक्षणाला एवढं महत्व दिलं. तरी त्यांनी आणखी एक बोलले की तुमची डिग्री म्हणजे तुमच्या बुद्धिमत्तेचं सबूत नाही. तुमची डिग्री म्हणजे तुमच्या बुद्धिमत्तेचं सबूत नाही. बुद्धिमत्ता हा वेगळा भाग आहे. डिग्री हा भाग वेगळा आणि बुद्धिमत्ता हा भाग वेगळा. कारण की डिग्री तुम्हाला तुमचं नॉलेज सांगू शकते. नॉलेज किती आहे हे तुम्हाला त्या विषयाच्या बद्दल, ज्या विषयामध्ये तुम्ही डिग्री घेतली त्या विषयामध्ये तुमचं नॉलेज किती आहे ते डिग्री म्हणजे त्या गोष्टीचं सबूत आहे, पण ते बुद्धिमत्तेचं सबूत नाही. बुद्धिमत्ता हे एक वेगळा भाग आहे. बाबासाहेब एवढे जास्त शिकलेले सवरलेले, या देशातले सर्वात जास्त डिग्री घेणारे आणि विश्वामध्ये ते द सिम्बॉल ऑफ नॉलेज, सिम्बॉल ऑफ नॉलेज ठरले. म्हणजे एक प्रकारे शिक्षणाचे दैवत. बसून राहा, सांगतो आता चांगले तरी नाही, बिलकुल ऐकून घे, असे पडत पडत जाऊ नको, ठीक आहे? म्हणजे शिक्षणाचे दैवत, शिक्षणाचे दैवत, हा, म्हणजे शिक्षणाचा देव, असं ठरलं. आणि बाबासाहेबांनी हे सांगितलं की तुमची डिग्री म्हणजे तुमच्या बुद्धिमत्तेचं सबूत नाही. याच्यासाठी बाबासाहेबांनी एक उदाहरण पण दिलं. हा, एक उदाहरण बी दिलं. ते उदाहरण दिलं कोणाचं माहिती आहे? रामानुज गणितज्ञ. या जगातला सर्वात मोठं जे गणितज्ञ होऊन गेला तो म्हणजे रामानुज. रामानुज गणितज्ञ होऊन गेला म्हणजे तो बुद्धिमान नव्हता का? बुद्धिमान होता ना, तेव्हाच तो जगातला सर्वात मोठा गणितज्ञ ठरला. पण तरी शिक्षणाची कुठंतरी कमी असल्याच्याने परंपरेशी बंड करू शकला नाही. आणि इंग्लंड सारख्या ठिकाणी थंड देशामध्ये जाऊन त्याला सकाळीच उठून आंघोळ करून पूजापाठ करून पहाटे पहाटे उठून आंघोळ करून पूजापाठ करत होता. आणि त्या थंडीच्या याच्यामध्ये त्याला मग निमोनिया झाला. निमोनिया होऊन मग त्याचा मृत्यू झाला. म्हणजे कुठेतरी तो बंडच नाही करू शकला. म्हणजे परंपरा हा देशाच्या, त्या देशातील परंपरा ही वेगळी, आपल्या भारतातली परंपरा वेगळी, आपल्या भारताचं वातावरण वेगळं, ते इंग्लंडचं वातावरण वेगळं, तिकडे खूप जास्त थंडी, इकडचं वातावरण तसं नाही. आणि म्हणून त्याला तिथे तेच परंपरा तिथे राबवणं ते कठीण झालं आणि त्याला निमोनिया झाला आणि त्याचा मृत्यू झाला. एवढी मोठी बुद्धिमत्ता असलेला व्यक्ती, जो गणितातला सर्वात मोठा गणितज्ञ होता या विश्वातला,
पण बुद्धिमत्ता फेल पडली. एवढा बुद्धिमान राहूनही शिक्षणाची कमी, जास्त शिकलेला नव्हता पण बुद्धिमान होता, परंपरेशी बंड नाही करू शकला, चिपकूनच राहिली ती परंपरा आणि त्या याच्यासाठी त्याचा जीव गेला. एवढे जास्त डिग्री घेतलेले बाबासाहेब, एवढे जास्त शिक्षण घेतलेले बाबासाहेब, एक गाडगे बाबा जे शिकलेलेच नव्हते, त्या गाडगे बाबांनी बाबासाहेबांनी गुरु मानलं. गुरु मानलं बाबासाहेबांनी. हा, बाबासाहेबांनी गाडगे महाराजांना गुरु मानलं. हा, आणि एक खूप मोठी डिग्री, खूप जास्त शिकणाऱ्या आणि एक ज्यांनी शाळाच नाही शिकली अशा गाडगे बाबांना त्यांनी गुरु मानलं. वर कारण काय? कारण की गाडगे महाराजांमध्ये बुद्धिमत्ता होती, शिक्षण नसलं तरी बुद्धिमत्ता होती आणि ते त्या परंपरे जे चुकीची परंपरा आहे त्याचा ते विरोधी करत होते. शिक्षण आणि नाही जग्गू, आईन्स्टाईन, लिओनार्डो, आणखी न्यूटन यासारखे सायंटिस्ट लोक, या सायंटिस्ट लोकांजवळ डिग्र्या होत्याच नाही. यांना 8वी वर्गातून शाळेतून बाहेर काढण्यात आला. लिओनार्डोला कॉलेजमध्ये एंट्रीच नाही मिळाली, प्रवेशच नाही मिळाला, कारण की त्यांना कॉलेजमध्ये ऍडमिशनच नाही मिळाली. आणि यांना न्यूटन आणि यांना शाळेच्या बाहेर काढून, म्हणजे एवढे मोठे जगातले सर्वात मोठे सायंटिस्ट तेही शिकलेले नव्हते. म्हणजे त्यांच्याजवळ का बुद्धिमत्ता नव्हती, अफाट बुद्धिमत्ता होती. कोणत्याच या जगाच्या कोणत्याच शाळेमध्ये, कोणत्याच कॉलेजमध्ये बुद्धिमत्ता कधी शिकवली जात नाही. हा तो भागच नाहीये. बुद्धिमत्ता फक्त तुम्हाला जे वातावरण मिळते त्या वातावरणातून शिकणं हे महत्वाचं आहे. शिक्षण हे महत्वाचं आहे. जर डिग्री नसती बाबासाहेबांजवळ काय झालं असतं? बुद्धिमत्ता नसती का बाबासाहेबांजवळ? डिग्री नसती किंवा एकही वर्ग शिकले नसते तरी बुद्धिमत्ता बाबासाहेबांमध्ये खूप असती, तरी असती, तेवढीच असती. पण लोकांनी त्याच्यावरती भरोसा केला नसता, विश्वासच केला नसता. डिग्री नसती तर संविधान लिहिता आलं असतं काय? नसतं ना, नाही लिहू शकले असते ना. आणि भरोसा पण नसता केला. जगातील सर्वात मोठा सर्जन म्हणजे नासा. तो शाळेतच गेलेला नव्हता, तरी त्यांनी किडनी ट्रान्सप्लांट, हार्ट ट्रान्सप्लांट, ऑर्गन ट्रान्सप्लांट कसे करायचे ते हजारो डॉक्टरांना शिकवलं. एवढा मोठा तो नाकी, एवढा मोठा सर्जन शिकला नसतो. म्हणजे त्याच्यामध्ये योग्यता नव्हती का? भरमसाठ योग्यता होती, भरभरून योग्यता होती, डिग्री नव्हती. आणि बुद्धिमान लोकांना डिग्रीची त्याची आवश्यकता नसते. पण जर त्यांच्याजवळ जर डिग्री नसली ना तर त्यांना संघर्ष जास्त करावा लागतो, संघर्ष जास्त करावा लागतो. हे दुर्भाग्य आहे. डिग्री कशा प्रकारे मिळू शकते? आज
हे सर्वांना माहिती आहे. बुद्धिमत्ता मिळवण्याची लायकी असली तेव्हाच बुद्धिमत्ता. डिग्री तुमची लायकी नसताना पण मिळू शकते, ही आजची गोष्ट. म्हणून डिग्री महत्वाची नाही, अस्तित्व डिग्री ही महत्वाची नाही, बुद्धिमत्ता जास्त महत्वाची. शिक्षण किंवा तुमचा एक्सपिरियन्स तुम्हाला तिथपर्यंतच येईल जिथपर्यंत जेवढं तुम्ही शिकले तिथपर्यंतच. आणि बुद्धिमत्ता हे तुम्हाला कधीच अडू देणार नाही. मार्ग काढण्याची संभावना बुद्धिमत्तेमध्ये अनुभव